समा कुठे गेला का झाला की जेव्हा काय तिथे समा समा हो बस काय म्हणता मी काय म्हणतो हा काढले भेटतो तपास झालं का कुठचे काढायला कोटीस मामात थांबायचं ते आपल्या शेजारी नाही गणपती जमीन वगैरे गाडी जमीन नाही घेऊ जमीनचा अरे काही दहा बिघी जमीन आहे जमीन कसं काळा तुकडा आहे काजचा तुकडा आहे हा पण त्याला किती किडा आहे नाही खेळा तो फक्त असं म्हणून राहिला 3 वर्ष झाले गोष्टीला आपण पैसे आवरून दर राहिलो का नाही पैसे ठेवायचेच आपण आहे ना मी काय बोललो तुला हा ट्रॅक्टर द्यायचा याच्यावरती ह्याच कंपनीची घ्या चांगली झालं काय नको काम काढायला लागला ते आईल लिकेज झालं मला नकोच आता हा ट्रॅक्टर घेऊन पण जमिनीने जाऊन देतात नाही आपण 2 लाख करू ना बाकीचे आपले सगळे मी काय तो काम दिली का ऊस गेला का ते ट्रॅक्टर आपण ते फेडू हा. पण जमीन आत नाही जाऊन दे जमीनसाठी पैसे ठेवले ना मी त्या पैशाला हात नाही अरे लावला. आपल्या बाहेर खाली जमीन आहे ती. नाही घेऊ जमीन मी कुठे नाही म्हणून राहिलो हा. जमीन आपली ते बाय, घ्यायची काय गेलं ना हा. वर्षाला आपली 10-20 लाखाची उलटा पालटी वाला पाहिजे हा होईल आरामशीर होईल ना आता ती 10 बिघे वाढली म्हणजे आपली ही 15 एकर तर ती 10 बिघे काय गप्पा चालले म्हणजे आपलं 20 एकर कम्प्लीट होईल ना काय नाही त्या गणपती जमीन वापरली गेली हा समोर ट्रॅक्टर घ्यायचं ट्रॅक्टर घेऊन जमिनी जाऊन दे आपण काय करू वहिनी? त्या भाऊ मी त्याचा फोन येतो त्याला म्हणलं असं असं काय म्हणा मग करीतच होते तुम्हाला 4-5 लाख मी करतो मदत आता भाव काय म्हणून राहिला तो भाव काय नाही आहे मापाचं आहे चालू रेट पहिला. व्यवहाराचं आम्हाला काय हे माहिती बघ, नाही ते तुमचं वहिनी, तुमचं. पहिले म्हणायचं 12 लाख रुपये एकर हं. 12 लाख रुपये एकर म्हणजे आता किती झाले 5 एकर 60 लाख रुपये हं? आपल्याला पैसे जमा करतो नाही आता आपले किती व्हायचे 58 आहे आपल्याकडे त्याच्या पुढचं लग्न निघाले हं? लग्न त्याला फक्त चालू लागणार पुढे 5 लाख द्यायचे हा. मग नंतर म्हणजे जमा द्यायचे आपल्याला. तर तो उद्या बदलून पडला म्हणून नाही कर का हं? नाही 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 आपण पैसे द्यायचे नाही उद्या नाही तो बदलून खरेदी लगेच करून द्यायला तयारी पडला. चालेल मग काय अडचण नाही पण आपली मध्ये आपण त्याला 1 रुपया ठेवायचं नाही आपल्याला चालेल त्याला म्हणलं भाऊ उद्या तू बदलला तर तो म्हणून जमीन तुझ्या नावावर कोणती तुम्हाला 5 लाख दे हा. लागण्यापुरतं तुम्ही नंतर दामादामाचं शिंदे द्या पाहू वहिनी, तुम्हाला काय अडचण हं? मी काय सांगितलं व्यवहाराचं तुम्हाला माहिती घरात अरे 5 लाखाचा भाव देणार आहे हा देईल ना मी अरे त्याला बोललेली आपल्याकडे ना. 10-15 लाख पडेल हं. नाही 10-15 नाही पुरे 58 लाख रुपये राहिले आपले 2च लाख काही पडायच्या हा मी काय पण, म्हणतो, असं करू आता 58 आहे ना तर मला मी तपास केला ते म्हणे 3 लाख भरा आणि या डॉक्टरचे काही मध्ये सोसायटी भरायला लागणार सोसायटी ते केले ना आपल्याला नाही मग नाही आता ट्रॅक्टर घेता का जागा घेता नेमके तुमचं नाही चाललंय काय दुरी घ्यायचं जमीन मी ठरवलं या बाय, 5 लाख तू भाऊ जाऊन राहिले हं. आणि आपले एवढे पैसे शिल्लक आहे आणि आज नाही, आपले- 5 लाख दिले मग आपले पैसेच हो, परिवार काय म्हणते थोडेफार जाऊ द्या आता पोरगी हाताशी आली हे काम आहे कर ना. यायला कोणाला मागायला झालं गिराईक पाल तुझ्या मिळून पण शब्द टाकू तुझ्या सासूला देईल ते द्यायला काय देतील तुझ्या सासू मला पैसे पडले नाही ना. आहे तिच्याकडे आहे देतील ते हा? द्या ना ते. मी शब्द टाकला ना मागच्या वेळेस. हा. मी म्हटलं फक्त मला जमीन घ्यायला मी उभा राहिलो का मला नाही म्हणू नका ते म्हणजे तुम्ही फक्त एकच फोन करा म्हणे तुम्हाला पैसे डायरेक्ट 11 लाख रुपये घेऊन नाही, देतील ते बात सांग. हा. बरं मी काय म्हणते मी आता काय बोलली तुम्हाला थोडेफार हाताशी राहू द्या पोरीचं कवा नाही 2 वर्ष नाही करायचे 2 वर्ष नाही करायचे तसं आपलं काय आपलं किती डाऊन नाही हा. हालवाल्याला रुपये द्यायची गरज नाही दुकानदारवाल्याला बाजारवाल्याला रुपये द्यायचे पण तुम्हाला आहे ना तुम्हाला मी 50,000 लग्न काढून दिलं हाय फाय हो 50,000 कुठे लग्न होईल का पोरीचं काय बोलत आहे? काय बोलती हा. सगळ्याला उधार ठेवायचं 50,000 पंगत तरी आणि उधार ठेवायला अरे काय ऐकू घे त्या दुकानदाराला म्हणलो सण सकाळ लग्न घ्या म्हणत तुला काय लागत तो किरण आपल्याकडे घेऊन जा हा पण वर्ष 6 महिने द्यावंच उधारी, लागलं. काय उधारी अरे पण मग आपलं ऊस जाणार आहे आपले कांदे जाणार आहे येईल ना आणि जवळजवळ 50,000 कुठे लग्न या भ्रमात राहू नका आता कोणते हा आता पोरीचं चांगलंच करायचं एकच पोर 50,000 म्हणजे हातचा खर्च 50,000 बाकी सगळे उधार ठेवायचे मी काय तो 10 लाख सोसायटी उचलला रे मी एकटी आता किती आपलं 8 दिल मागच्या वेळेस हा. 2 वाढतील का हा मग बरं हे बघ तुम्हाला काय करायचं तुमचा व्यवहार पा हं. आम्हाला आमचं घरातलं आम्हाला माहिती आमच्याकडे दिल ते आम्ही घरात पण बसवू. सध्या 2 वर्ष आपण लागणार थांबणारच आहे. हा नाही तो पुढचे शिक्षण होते हा तिचं ग्रॅज्युएशन व्हायला पूर्ण हा. अहो, एवढं किती काय गरम करायचं? होते कूलर बी आणायचे आपल्याला ती कूलर घेऊन या ना आता गरम आहे व्हायला तेच आहे ना ऐ, त्याची तू थांब जरा आता आहे ना बंगलाच बांधायचा आहे बंगला बांधू इसी- कुलर बिलर इसी- सगळं लावून इसी टाकू. बंगला AC बांधू, लावून टाकू. इसी बंगला बांधू टाकू. हा आता तात्पुरतं काढा दिवस किती गरम होते आपल्याकडे हा, पैसे नाही का लग्न काढायच्या आधी पहिलं घर हा, बांधा. घराचं बी हा. काम करून घ्यावं लागणार आहे. मी काय म्हणतो, चांगलं, त्याला हे विचार असं यायला. नको. बरं का गणप्याला डायरेक्ट भेट आणि तो जर मानला
तर व्यवहार करून घेऊन नाही म्हणलं तर घर बांधून घेऊ. कारण पाहुणे रावळे कवा बी येतील तर हे असं दाखवायचं का पोरी? नाही नाही, घर बांधायचं. घर बांधावं लागल. मी काय तो डायरेक्ट काही ना आपण 4 मध्ये बांधू. मी काय- या दर्शनाला टाकायचं मुहूर्त करून. ते ट्रॅक्टर बिक्टर राहू द्या, घराला सुरुवात करा. हा म्हणजे बरं, मी काय म्हणतो, माझा भाऊ बी ती पाच आणि तिची आई ती ट्रॅक्टर काय. राहू दे. हा, बरं. चालेल. कारण कसं ते आपलं दगड वाळ लागतं इटा वाला ट्रॅक्टर खराब होईल. मग हा वापरून घेऊ. बरं, चालेल. घरात काम झालं का हा, मग घेऊ. लगेच याच्यात करून टाकू. हा घरच काम करून घेऊ याच्यावरती करू एक्सचेंज मग. मग ते सगळे कशाला मध्ये काढले? आणि घराचं मी पहिलं काय पहा. म्हणतो, ती आपलं एक शिफ्ट गाडी ठरवली हा का? लग्नात आता गाडी घेऊन कुठं निघायचंय का? लग्नात कार्य जावं लागतं मोठ्या आता पाहून. नको बाई, ज्या गोष्टीची गरज आहे ते घेऊ द्या नाही आधी. घेऊ दे वहिनी, बरं राहतं फिरायला. हा ना बरं, फिरायला आपण पुढं जाऊ आपण फिरायला चाललो. अगं तसं नाही, बंगला बांधला, बंगल्या पुढे गाडी नाही, तिचा बंगला काय माझे बरं. होईल ना, होईल ना. बंगल्या पुढे गाडी दिसत पाहिजे. त्यात नवीन काढू रिंग काढा. आपण जाऊ पूर्ण फॅमिली जाऊ 10 दर्शनाला. लाखाला गाडी. हा नाही, एवढं काय लागत साधं म्हणून. गाडी घेतली ना हा. पहिले शिर्डी, हा. पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर हा. सगळं फिरून घेऊ आपण. बरं आता जाऊ द्या, ते करायला तेव्हा करा, पहिलं घराची सुरुवात करा आणि चला आता जेवण करा. काय आलं तर म्हणलं तर खायचं पडलं, मला जायचंय मला बाहेर द्यायला जा बाबा. जायचंय. नंतर ये. मी येतो गाडी टाकून हा माझं नादाला नाश्ता आहे मला आम्ही काही घेतो जोगी जेवण मी दुकान बघू. आम्हाला लागले बुक हा. काय म्हणा हा. मला एवढे पैसे लगेच लागणार होते कारण तिथे लग्न जवळ आले नाही. हा का? आपण जर नाही आपण एक काम कर मग तू 5 लाख मागवतो त्याला 10 लाख दे, अडकून ठेव. अहो देऊन बसाला नाही अडकून तो रे. अडकून. दिले नाही हा. हो भाऊजी, नाही दिले वेळ आता काय करायचं, आपण अडकायचं काय? अगं 5 लाखात तो खरेदी आणून देणार आहे आपल्याला डायरेक्ट. हा? खरेदी विश्वास आहे आपला मग काय अडचण नाही, ते चालेल. तुमचं व्यवहार तुम्ही काय करायचं त्या दोघा जणांना करू द्या ना. आम्ही जाऊ का जातो. मग? आम्हाला मग लागले मी पण बुक. जातो, मी बाहेर तुम्ही जेवण देतो. करत नाही जात का? अरे मी नाश्ता करेल, मला भूकच नाही आता. आम्ही घेऊ का? तुम्ही आम्ही जाऊ. जेवण करतो मग आता. काय ऊन तापतंय घरी बी मरणाचं तापू राहिलं. त्याला सांगते कूलर घेऊन या. काय पता आज आणतील कूलर तर भरवून जाईल बाई. कूलर आणलं तर हे दिफाचं जर गारवा तरी पाहिजे. कांद्यात काय वाटत नाही, मस्त ओलं ओलं लागतंय थंडगार. पण घरी गेल्यावर पार जीव उठतो गरमीनं. झालं पाहिजे तण काढून, मस्त दिसत आहेत कांदे. काय करते ग आई ये बया, काय करते ग? बाई! गवत काढते हा गवत काढते काय? अगं गवत काढत होती. बरी का तू? हा बरी ना बाई. अगं लय दिवसानं आले होते इकडं, मग आले म्हणले सहज वाळावा पुरेकच माया. काय सहज करते? वळाव महापूर एवढं ऊन लागत. काय करते इकडं राना काय नाही ग. सगळे मजा करत्या घरी, तू बसली इकडे जेव काढत. अगं आई घरचे काम आवरले मग आले इथे रानामध्ये. मला काही कोण सांगितलं नाही तुझं आहे का काय. मग तेच तर. मनानेच आले. बाया मग घरी अगं, करमत नाही. मग म्हटलं फार काढावं वाळून- कुठं कुठं. फार वाळून गेली. काय बसली हे काम करीत. सगळ्यांचं काम करून करून फार दपलीवाणी झाली. काय करते ग एवढं? आता संसारासाठीच आपलंच घर आहे, संसार. आपलंच दार आहे. आहे पण मग एवढं नाही ना ग, एवढं नाही करायचं. मस्त एक पोराला एवढं लागतं का ग? हे कर ते कर ते कर, फार वाळून गेली. अहो आई आता आपल्या संसारासाठी, माझ्या संसारासाठी करते ना मी. मला कोणी म्हणते का कामधंदा कर का नको करू. मी मनाची मालकीनी केलं ते केलं, नाही ते गेलं. असं हा केलं तर केलं जर केलं. हा हं? आणि मग एक पोर काय लागत आहे. मस्त व्हायला निघायचं, गोडवाणी करायचं, खायचं, मज्जा करायची. बस ती हे कर ते कर ते कर ते कर. मला नाही राहत बाई. काही ना काही पाहिजे करमणूक केंद्र. बरं जाऊ दे. दादा बहिणी कशी आहे? बरे बरे पोरं? चांगले चांगले सगळे चांगले. सगळे चांगले आहे ना? हो. चाल ना मग घरी जाऊन बघ, गप्पा मारू. अगं आता आली होती इकडं, जाऊ दे जाते मी. आले उभ्या उभ्या आले, वळाले इकडं तुझ्याक. बरं झालं तू बस ना मग खाली बस. इथे ये बस. तू बसू आपण. मग बस ती काय उभ्या हे करते. नाही जाऊ दे. मी म्हणतो ते जाऊ घरी दे, बोल 2-4 शब्द उभ्या उभ्या. जाऊ दे, मी जाते तू जाय असं. नाही का? चाल ना घरी. जाऊ दे आता आले. चाल, चाल घरी. एक काम कर, हा. काय बसू नको लय ते करीत काम करीत. उन्हातन तानातन ते मस्त मजा करते. तो मोठा बाय आहे ना, सगळं घेईल गुंडाळून. तू बस बावळीच राह तू. गुंडाळून म्हणजे कसं बाई? अगं मग असा पैसा अडका इकून आला का इकडं दाबायचा, त्यांच्या नावावर बँका भरून ठेवायच्या. आणि तू बस इकडं गावात उपशीत. अरे देवा, मग खरंच तू ते म्हणते ते खरं असं मग? नाही होणार नाही. काय बाई मग. अगं ते त्यांचे पोरं सोरं शाळा शिकवतील. तू बस एक इकडं तण उपशीत.
ते मालांचे पैसे आले का ते बँकेत टाकतील त्यांच्या नावावर हां मग ते म्हणजे मस्त बँकेत पैसे टाकत असतील काय त्यांच्याच हातात आहे वारे आई. मग टाकीत असतील मग तुला कळतही नाही काही मग तू अशीच राही बावळी बगर. नाही नाही देर म्हणू लागला जागा बांधायची मी गाडी घ्यायची आणि आता पुरीच लग्न करायचं नाही म्हणलं तर आम्ही जागा बांधायला काढली. असं आहे का? हा. हां मग जागा बांधू दे आणि मग पोरीच लग्न करून टाकू असा विचार चालू आहे आमचा. हां पाहुणा म्हणे पैसेच काय त्यांचेच लग्न कर त्यांच्या पोरांचे पुरींचे. तू आहे अजून शिकत आहे शाळा अजून तू काय आवळून नको राहू असं कर. येऊ का मग मी येऊ? हां नाहीच थांबत मग तू? नाही थांबत अगं मी जाते आता उभ्या उभ्या आले म्हणले बोला पुरी संग काय करते उन्हामध्ये एवढी चालले होते घरीच पण तू दिसली इकडं मग वळाले इकडं. कांद्याच हे करत होती मी कांद्यातलं तण काढावं म्हटलं मग आले मग जाऊ बी म्हणे जा म्हणे तू. हां मग मी आली घरातले काम आवरल्यावर घरी करमत नाही ना. हो. मग तू अशीच जाते का आता? मग आता जाते ना आता काय आता जशी जशी आलीच नव्हती असं काय जाऊ दे मग काय नाही का. बर ठीक आहे हां हो येऊ का मग हो हो बर आरामात जा. हां हां हा तशी मग मला फोन कर लागलंच तर एखादा बर एखादा टायमाला फोन करावा बोलावा असं. हा चालेल. लय ऊन लागत बाई फार हो ना लय ऊन लागते. तेच तर बर तू जाय मग लवकर लय ऊन झालंय. तेच तर येऊ का येते मग? अशीच येऊ? येते अशीच जाते. हो ये हो येते ना. हा आरामात जाय. आई म्हणती की बंदी पैसे नावावर टाकून घेईल. खरंच माझी असं करल का? स्वतःच्या नावावर पैसे टाकून घेत असेल. जाऊ दे पाहू नंतर पण नाही या गोष्टीचा उलट ठाला केलाच गेला पाहिजे. हे कुठे गेले काय माहिती सगळे आईला कोण कुठं सगळे कामाला पांगून जात्या. दादा येईल आता दादाला काय फोन बिन काय केला नाही बा. काय नाही येईल बरोबर. काय ग बापरे काय कामाला गेलते? गेले ते आपल्या रानात. हा ना हा मग वहिनी तू एकाच ठिकाणी करायचं ना काम. वहिनी कुठे झाली मला नाही माहिती. तू एकटी जायला होती का? हा मी एकटीच गेली होती वहिनी पण त्यांना सांगून गेली होती ना. हा का हा घराकडे चारा बिरा कापला मस्त पैकी हा ना. टाकून दिला. आता काय टेन्शन नाही. आता डायरेक्ट 4लाच जाईल आता मी. हा चालतं ना आराम करा थोडा. आपा आला का? आपा दिसला का तुला? मला आप्पा पण दिसले नाही. नाही ऐका ना आपल्याला जमीन घ्यायची म्हणे. मग तू ऐकलं नाही का आपला विषय झाला तुझ्याकडे? झाला ना काय जमीन नका घेऊ ना. का बरं? हा घे बाय 15 एकर आहे. 5 एकर घेतली म्हणजे पुढे आपल्याला हिशे वाटे 10 एकर होऊन जाईल दोघायला. नाही जमीन नका घेऊ. ते पैसे जे आहेत ना ते अर्धे अर्धे करून घेऊ आपण. अगं पैसे खर्चून जाऊ आपण. अर्धे अर्धे करून घेऊ ना. पैसे खर्च होऊन जाते. जमीन कसं नाही घेतलं ना जमिनीचे भाव बी वाढते आणि आपले पैसे बी गुंतून पडते ना. मग तुमच्या नावावर करून घ्या काय जमीन. मग पाहता येईल जमिनीचं काय कोणाचे नाव करते? नाही कोणाच्या नाही तुमच्या नावावर करत असाल तरच जमीन घ्यायची नाही तर घ्यायची पण नाही. तो मोठा आहे. मोठा मोठा आहे दोघांचे नाव घेते. लास्ट काहीतरी करू नाही तर आईचे नाव घेऊ. तुमच्या नावावर किती पैसे मला सांगा बरं. नाही सगळे त्याचे नाव आहे. तुमच्या नावावर किती आहे? माझे नाव मी पैसे ठेवतच नाही ना. हाय 50,000 रुपये असतील. मग आपण आज बी असंच भिकाऱ्या फार करायचंय का? आपले पोरं शाळा शिकताय अजून त्याचे पोरं लग्नावर आलेत. हा ते लग्न करून टाकतील. नाही आता आपण काय वाईली थोडीच आपण एकत्रच आहे ना. एकत्रचे पण मग तुमच्या बी नावावर काहीतरी पाहिजे ना. भाऊ येईल ना तुमचा. बरं, मी बोलतो आपाला बोलतो. तुमच्या नावावर आहे का काय 1 रुपया तरी? आपण मग सगळे व्यवहार तो पाहतात. हा सगळे व्यवहार तो पाहतो. अरे मला एकच समजत नाही तुम्ही एवढी कशी त्याची आयरी जाता हो? स्वतःच आपण स्वतःच कधी चालू करायचं. काय माहिती की मला ते पैशाचे व्यवहारच पटत नाही. पैशाच व्यवहार पटत नाही. आवडत मला पैसेच हा विषयच आवडत. सगळं आपल्याला भेटतं ना. ना आपल्याला काय करायचं पैशाचे? आहे तेच नाही मला पैसे आता ते लागतील 50,000 खात्यावर. त्यानं मागची दिवाळीला टाकेल जसली तशीच 1 रुपये खर्च झाला नाही त्यातला. मला बाकीचं काय माहिती नाही. तुमच्या नावावर पैसे टाकून घेणार आहे का तुम्ही? आणि गाडी पण घ्यायची ना. गाडी घ्यायची ते आपल्या नावावरच घ्या. जमीन बी घ्यायची तर आपल्या नावावरच घ्या. त्याच्या नावावर पैसे आहे ना. तुमच्या नावावर काहीतरी आहे का आजपर्यंत? काहीच नाही. नुसतं आपण कामं करायची त्याच्या त्याचे. नावावरती पैसे आहे ना. हा मग त्या नावाची त्याच्याच नाव जमीन घेऊन टाकू ना मग आपण. आपल्या नावावर काय आहे मग? आयला तू म्हणते ते बरोबर आहे म्हणा. काय आपल्या नावावर ते घराच्या बाहेर काढून दिलं तर आपण कुठे जायचं? अनाथ आश्रमात आपल्या लेकराचे शिक्षण नाही राहिले अजून. हा बरोबर आहे. कधी 1 रुपया आपण आपल्या लेकरावर खर्च करतो का? बरं चल पाहूले पहिली येऊ दे. पाहू नाही मला लागल म्हणजे लागणच नावावर पैसे. तुम्ही बरं, हट्ट कर समजा. चल मी सांगतो त्याला. काही नाही तो एवढा काही म्हणणार नाही.
पण तू असं अचानक म्हणाल बा तू आता इतके दिवस काय बोलला नाही आणि तुला असं अचानक तुम्ही पैसे नावावर करून घेतले ना तर आपण एक घर घेऊ मस्त म्हणजे घर बांधू एखादी गाडी घेऊ मला सांगा तुम्ही आपल्या लग्नाला किती वर्ष झाले आपण कधी गेलो का हो बाहेर अगं त्या गोष्टी होणारच आहे ना कधी होणार आहे? आपण काय करू वय झाल्यावर, वय झालं. मोठं घर बांधू अर्ध आपलं ना अर्ध त्याला असं मध्ये बीत घालू वरांडे बिरांडे दोघांची एक लय मोठं घर बांधू आपण कधी वय लगेच झाल्यावर बांधू वय झाल्यावर नाही आता झालं आता आपला अर्ध निर्ध वय होत झालं हा, आता हा. होईल काही नाही करू आता ते जा तुम्ही पण मी काय भाऊकडं अरे सकाळी नाश्ताच केला होता तू मला जेवायला दे आता ठीक आहे चला जेवण करून घ्या. जेवायला दे पाहू काय करायचं ते अजून कोण जमीनचं आपलं ठरलं फक्त नाही नाही करूनच घ्यायचंय तुम्हाला ते हो चालेल 100% झालं सारखंच काम ते तुला लागणार तर अटकलाय त्याला काय लागलं निवडून पाच आपलाही फायदा होतो त्याचा फायदा होतो कुठे गेले सामा घे ना बाहेर ये. हा हा झालं झालं जेवण झालं ये इकडेच बसतो ना झालं बघ कन्फर्म हा झालं कन्फर्म झालं का हा काय बोलला तो म्हणा मला 5 लाख दे रेडी हा मागून मागून द्या 5 लाख आणि तुम्हाला जसे पैसे देईल तसे द्या म्हणा मग आता ती जागा फिक्स केली का हा फिक्स केली जागा नाही जमीन आणि मते बघा आपण बंगला तिकडे बांधू हा बंगला हा तिकडे ते रोडच आहे ना हा बंगल्याची जागा होईल. बारीक काम होईल चालेल ना तुला नरवडतो काय झालं कोण मी हा? काही नाही ते मग थोडं तुला म्हणत नाही का नाही लागलं होतं पायाला लागलं होतं पण ते पाय दुख राहिला ना त्याच्यामुळं मग नाही नाही हा ना पायाला लागलं ते चारा टाकता टाकता नाही खानपूट लागलं त्या ही का बरं शांत बसली कोण माझं जेवण झालं बस शांत झालं जेवण बरं? हा, नाही मग आता घ्यायची ती मग काय रे आपण मग आपण असं केलं असतं ना काय? आणि जमीन कॅन्सलच केली असती माझी पाहता आलं असतं घरबीर बांधलं असतं ना अरे त्याच्या जागेत घर बांधायचे आपल्याला बंगला त्याच्याकडे तीच जमीन घेऊन ही आपल्या वावराकडचं नाही इकडे मळ्याकडे बांधायचं आपल्याला वाटायची अडचण आहे ते जमिनीला एवढे 60 लाख रुपये गुंतून गेले आपल्या घराला पैसे राहणार नाही आपल्या 2-3 तुला काय करायचं कार बरं मी करतोय ना हो एवढी नका ना अर्धी काही जमीन गिमीन नाही घ्यायचे ते पैसे राहू द्यात अर्धे तुम्ही घ्या अर्धे आम्ही घेतो नाही नाही पैसे बिसे नाही अर्धे आलेली संधी सोडायची नाही राहत हा मला तेच वाटतं जमीन घ्यायला पाहिजे आता असं काय विषय झाला ठीक आहे मग जमीन घ्या पण याच्या नावावर करा करू त्याच्या नावाने मी मानावं मी हा मग दोघांचे नाव घेतील एवढं आम्ही म्हणे करत लागेल ती हा मग दोघांचे नाव घेतील आणि एवढी काय बांधायची नाही अर्धीच बांधू ए आपण मी काय म्हणत होतो तुझ्या नावावर राहिली काय माझ्या नाव तुझ्याच नाव घे जाऊ दे तुझ्याच नाव नाही घेतलं नाही हा त्याच्या नावावर कशाला तुमच्या नावावर घेऊ ना याच्या नावावर घ्या तुमच्या नावावर नका मी काय होतो त्या बाय आजपर्यंत मी काय पंक्ती भेद केला नाही नाही. त्याच्या निमित्त मा निमिनावर राहील मग असं करू दोघांचे नाव घेऊ मग सामायिक राहील सामायिक क्षेत्र होईल समज सामायिक क्षेत्र होईल म्हणजे उद्या उठून काय राहिलं त्यांचं त्यांचं तुमचं राहा असं म्हणजे भेदभाव केला नाही तर मग पूर्ण याच्याच नावावर घ्या ना तुमचं नाव कशाला अरे हे मग करता? त्यात मी मोठा आहे जाऊ दे नाही दोघांचे नाव म्हणते ना मग अगं, तुला पण काय अर्धा अडचण अर्धा करू दे ना मागं पुढे तुम्हाला वाटलं तुमचं बांधा आणि चमचं बांधा असं करू नाही 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 एकत्रच बांधू घर नाही नाही, बांगला एकत्र बांधायचं चांगला मोठा डायरेक्ट 100 फुटाचा बांगला बांधायचा हा हा बांधू 100 फुटाचा बंगला बांधू 100 फूट लांबीचा हम्म. का बरं आणि सारखाच बांधा तुम्हाला म्हणजे एका साईडला 2-3 खोल्या एका साईडला 2-3 खोल्या मग सांग अगं सारखंच बांधायचं तुम्हाला वाटलं ती बाजू घ्या तुम्ही. हा. काय सांगायचं बाबा समा तुझ्या बायको पुढे बा ढोका आपल्यात राहिलं तिला काय झालं ते थोडं येड्यानेच करायला लागली हो. आधी नव्हती ना करत हे आता काय झालं चांगला व्यवहार ठरून राहिला आपला आता काय झालेलं पैसे वाटून घ्या गाडी पण घ्यायची होती तर मग 2 गाड्या घ्या मग आता का बरं दोन एक गाड्या नाही घेतल्या मागणार तर का? काय पैसा तिथंच घालवायचं का गाड्या मिरवायला नाही 2 गाड्या घ्या बरं बोला पाहू ना तुम्ही 2 घेऊन घ्यायच्या वेळेस गाडी घेऊन आयला गाडीची आज गरज नाही आपण जाऊ दे मरते आपल्याला गाडीची काही गरज नाही नाही गाडी घ्यावं लागेल ना घेऊ गाडी बी घेऊ काय चालू आहे काय माहिती बाई तुमच्या डोक्यांमध्ये हा तिचं काय नवीन नवीन चालूच राहतं ना ते काय असं आज ते जरा तिला वेगळंच बोलायला लागले बघ का ग मंगल काय झालं सगळं कुठे काय बोलली जे आहे तेच तर बोलली कोणाचं फोन आहे हिचंच आहे. हो ना हा त्याच अहो हॅलो काय ग कंपा हा बोल आई अगं निघाले का ग वायले तुम्ही हा वायले निघाले वाहिली हा बोल ना हॅलो बोलो मामील घरी बोलो
घरी ये म्हण. हा आई कुठे आहे तू? ये म्हणे कार्यक्रम झाला असेल तर. ये मग घरी ये. हा ये लगेच ये. कोण नाही म्हण, सांग ना कोण नाही म्हण. नाही कोणी नाही. हा आता आता कळलं का? हा आता शिक ओलगाडा झाला आता. हा ओनगाडा झाला. तुझ्या यासाठी आलती का मग? कुठे भेटली तुला? आई रानामध्ये आली होती. राहत आलती का? बरं बरं, चला आता येऊ दे. आली का मग मामीचं मस्त पाहुणचार करू. हा सामा हा? अरे एवढं सोन्यासारखं आपलं गोकुळवाणी कर नांदत ते हा. काय काय लोक करतायत. म्हणजे काडी तिडून लावून राहिली का? हा आई जास्त कुठे बोलली. अशी दात पडल्या फटक्यामध्ये तुझ्याकडे नाही म्हणून. हा बाई तुझ्या बुद्धीला पटत मग? रे. हा म्हणून ही मला आतापर्यंत म्हटली नाही. मग आता म्हणायला लागली जमीन तुमच्या नावावर घ्या, गाडी तुमच्या नावावर घ्या, पैसे वाटून घ्या. मग तिडून कान भरायचं काम चालू. इथून माग तुमचं केलं त्या टायमाला नाही म्हणले काय आम्ही करू लागत ते म्हणून. पाहू चला. एक काम करा, येऊ द्या आल्यावरती पाहू. चला चला, तुम्ही जेवले का? जेवले जेवण करून घ्या. चला या मध्ये. तुमचे झाले आमचे झाले, तुम्ही करून घ्या. आम्हाला काय माहिती आहे काय चाललंय. कमळा, कमळा, काय ग केलं का? मी सांगितलं ते काम केलं, झाले, निघाले व्हायले. अगं इकडे ये तू. काय म्हणते तू सांग बता. बस खाली. अगं मी सांगितलं ते काम केलं का? हं? कोणतं? ते म्हणजे व्हायले निघा म्हणले, टाकले का तुझ्या नवऱ्याच्या अंगावर पैसे? केलं 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 केलं, सुरुवात केली ना, केले. बरोबर केली. आप्पा हो. वहिनी या. अरे का मामे हा मी काय म्हणतो, वहिनी कांबळा एक कार्यक्रम मामीला आरती कर ना वावळायला. ताट बन ना, ताट बन नाही. घेऊ वावळून, कारण चांगलं चांगलं काम करते ती. मी काय चूक केली हो? नाही चूक नाही, तुला काय केली म्हणा. काय चूक केली का? चूक आमच्या झाल्या ना, नाही पण थोडी लवकर करायला पाहिजे ही चूक. ही चूक थोडी लवकर करायला कारण पाहिजे. तुम्ही पोरं आम्ही केली, तिला चांगलं सुधारवलं, जमीन जागा घेतली, पैसा अडकशीला ठेवला. बरं एक काम करून ऐका ना, वायलीच निघल्यापेक्षा ना त्यांना घेऊनच जाऊ द्या ना. काय म्हणजे घेऊनच एक काम कर, आव तयारी तयारी कर. जा, अहो मग ते करते का मी? घेऊन जासाठी केलं का मी हे सगळं? मग वेगळ्या काढण्यासाठी केलं का? तुम्ही नाही, कशा आज शिकू राहिले मग? अगं चांगलं शिकवलं काय? काय चांगलं शिकवलं? ओ मामी, तुम्ही जेवढं वर काढाय तेवढं पोटात काढाय. अहो काय बोलायचं तुम्हाला? पटत का काय बोला? बरोबर बोलला आपण, बरोबर नाही नाही, काय बोलाय पटत का? आता तुम्ही माझ्यासारखेच काळे, तुम्ही कुठं लय गोरे? पण मी आतून तर ढवळा आहे ना, हा ना. आतून काळा नाही मी. हा तेव्हा आता मला जमीन घ्यायची ठरवली, गाडी घ्यायची होती, ट्रॅक्टर बंगला बांधायचा देवा. होता. ती लगेच म्हणते नाही आम्हाला जमीन घ्यायची नाही, हे करायचं नाही, ते करायचं, पैसे वाटून घ्यायचे, बस. मला वायलेली घ्यायचे. ते वरतून काय आहे, आतून थोडी काळे. ते आम्ही असे करत नाही. तुम्ही डायरेक्ट पोरीला शिकवित्या काय पटत का? मी बी तुमच्या लेकी सारखीच आहे. बर का मामी? काय शिकवलं ग हो तरी? मामी, तुम्ही जेव्हा बोलले ना तेव्हा स्पीकर ऑन होता, सगळं ऐकलं आम्ही. त्याच्यामुळे आता आहे ना, फोनवर बोलले, फोनवरती, तुम्ही हा. ऐकलं? सगळं ऐकलं. अरे देवा, माझ्या आई बापाने एवढी वर्ष झाली पण चुकच झाली मग माझी ना. लय मोठी चूक केली मामी. आता जाऊ दे बाई, आता ना चांगली राय बाई, काय नको करू आता तुम्ही एक कृपा करा बर का, 4 वेळेस फक्त इकडे येत जाऊ नका. 4 वेळेस येत जाऊ नका. आता मी नाही काय या. बोलवायचं नाही, आलो ना मी तुम्हाला रातभर एक दिवस भेटायला आणि जाईल, हा. लगेच वापस. चालल चालल, नाही, नाही येणार हा? मग चालल. आता आहे ना, कारण जर परपंचाला जर कुठं मूर पडली ना, मूर हा तो परपंच उतरायचं नाही. हा त्याच्यापेक्षा आहे ना ही बायको काढून दे एक, हा. नाही तर मग वायली घे एक. नाही नाही, आता नाही चूक करणार, नाही, तुमच्या काय पाया केलंय? पडते. मावल आहे ना, तुझ्या सासूना नाक कापलं, मग ते नाक कापलं 10 गावात. आपण दरवर्षी 10-20 लाखाची खरेदी करतो, हा हा. आणि ही वायली घालायची तिला. काय नाही केलं, काय नाही केलं बर का, नका काही बरं बी ते. मामी ऐका ना, आता एवढं थांबणार आहे तुम्ही का अजून करणार आहे पुढं काही? नाही आता नाही करणार काही. तिला ना व्यवस्थित, तिला व्यवस्थितच सांगलं, आता नाही काही आपण तिने सांगणार. काय का ना, तिने आईला 2 शब्द सांगा ना, हे बाई माझ्या घरी चांगलं चालू आहे. तुला काय अडचण आहे? तुला अडचण काय करा सांग बरं. तिने काला बोलावा, तिने काला आईच्या माग माग राहावा. नाही मी नाही ऐकणार आता. जाऊ दे काही नाही. आता मामीला जेव खाऊ घाला मस्त पैकी. मामी
आणि आता काय गडी गडी येत जाऊ नका हा? नाही उठलं आता पडलं नाही काय येणार. येत जाऊ नका अरे अहो समा. आता अहो तसं नाही आल्या गेल्याचं लेकीचं घर आहे पण या दोन नाही दिवस नकोच राहा, 4 दिवस राहा, पण या नकोच असं ना शिकवायचं नारळ आहे का काम बासना नका बाजी करू बासरी ते ना हा. तुझी सासूला लय नमती बाजू घेतली हा? नाही तर तिला आहे ना धुवून काढलं धुवून चांगला असेल जाऊ दे काय झाली जाऊ द्या कशाला आपल्या तुमची तशी होती चूक जाऊ द्या केली आता म्हातार माणूस आहे, आपण काय म्हणणार आहे काला बोला त्या मामी आता नाही चांगलंच सांगल परत तुम्हाला या घराचं दार बंद राहणार रेडी यायचं नाही तुम्हाला लेपूरचे खत वाटले ते दोघं जण येतील भेटतील रातभर हा रातभर नाही येळ हा रातभर तुझं पिकली परत तिला काय ते शिकवीन हा नाही शिकवायचे आता नाही आता आणि नाही काही शिकवलं शिकवायचं. पण तुम्ही चला ऐकणार नाही हा एक काम करा आता चला. मामीला चांगलं पोटभर जेवू घाल आता पोटभर जेवू घाल त्याला पाहिजे गाणं काढ दोन चांगलं. हम्म, काय नका बाई जेवल्यासारखीच आहे. नाही, नाही, जेव जेवणच जा आता. चांगलं जेव घातलं आता नका बस झालं नाही, आता. चला, चला. लय जेवले नाही, आता चला, पोटभर चला. जेवले नाही आता असं आम्ही एक लोपच जाऊ देत नाही 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 असं नका जाऊ द्या चार दोन घास का चला ते कुठे दाव देऊ कुठे हा दाव देऊ डावा दाव हा डाव्याचं काही नाही पाहता येईल पहिले जेवण खाऊन घालू ना